हॅपी दसरा. तुम्हाला माहीत आहे का, दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पाने सोने म्हणून का दिली जातात? चला तर पाहूयात. दसऱ्याच्या दिवशी आपट्याचे पाने सोने म्हणून देण्यामागे धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा आहे, जे वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक आहे. एका आख्यायिकेनुसार कुबेराने कल्पवृक्ष बनवले. आपट्याच्या पानाच्या रूपात कौत्स्य ऋषींना गुरुदक्षिणा देण्यासाठी मदत केली. ऐतिहासिक दृष्टिकोनात ही प्रथा विजयानंतर परत आलेल्या शिलेदारांच्या स्वागतासाठी आठवण करून देते, जेव्हा आपट्याची पाने संपत्तीचे प्रतीक म्हणून दिले जात असत. आपट्याच्या पानांचे महत्त्व. ऐतिहासिक महत्त्व. शिवाजी महाराजांच्या काळातील परंपरा. मराठी समाजा काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मोहीमवरून परत आल्यावर लुटलेली संपत्ती, सोने, नाणी घरी आणत असे. त्या संपत्तीला देवापुढे ठेवून वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेत असे. ही घटना दसऱ्याच्या आपट्याच्या पाने सोने म्हणून देण्याची परंपरा आजही जिवंत असल्याचे एका मतप्रवाहानुसार मानली जाते. महाभारतातील दंतकथा. महाभारताच्या काळात पांडवांनी अज्ञातवासात जाण्याआधी त्यांची शस्त्रे आपट्याच्या किंवा शमीच्या झाडात लपून ठेवली होती आणि अज्ञातवास पूर्ण झाल्यावर दसऱ्याला ती बाहेर काढली होती, असेही मानले जाते. पौराणिक महत्त्व. कौत्स्याची गुरुदक्षिणा. एका कथेनुसार कौत्स्य ऋषींना आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून 14 कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या होत्या. त्यांना मदत करण्यासाठी कुबेराने आपट्याच्या पानावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला होता. त्यामुळे आपट्याच्या पानांचा सोने मानले जाते. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व. आपट्याची पाने सोने म्हणून वाटणे. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना सोने म्हणून देण्याची महाराष्ट्रातील प्रथा आहे. यातून नात्यामधील आपुलकी, प्रेम आणि समृद्धीची देवाणघेवाण होते. दसरा हा उत्सव, आनंद आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. या दिवशी आपट्याचे पाने वाटून भविष्यात यश आणि समृद्धी मिळण्याची शुभेच्छा दिले जातात. आपट्याचे पाने देताना सोने घ्या आणि सोन्यासारखे राहा, असेही म्हणतात. आरोग्यविषयक महत्त्व. उष्णतेवर उपाय. आपट्याच्या पानामध्ये उष्णता कमी करणारे घटक असतात. आपट्याच्या पानाचा रस पिल्याने शरीराची उष्णता कमी होते आणि तोंडातल्या जळजळीसारख्या समस्या कमी होण्याच्या मदतीस होतात. आयुर्वेदातील उपाय. आपट्याला अंशात्मक असेही म्हणतात, कारण ते मूतखड्यापासून संरक्षण देते. पाने, फुले, फळे आणि सालाचा उपयोग औषध म्हणूनही केला जातो. म्हणूनच दसऱ्याला आपट्याच्या पानांचं महत्त्व आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी दसरा.